वेल हॅलो एव्हरीवन, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होते, ज्या गोष्टीची तुम्ही मागच्या 6, 8 किंवा 12 महिन्यापासून प्रिपरेशन करते, ते म्हणजे एमसीसीटी, एमबीसीटी, बीएड आणि एमपीएड ची परीक्षा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की याची एक्झाम जी होणार होती ती मार्च मध्ये होणार होती। ऑलरेडी याचा जो टाइम टेबल आहे किंवा शेड्यूल आहे किंवा एक वेळापत्रक ज्याला आपण म्हणतो ते सीईटी सेलने ऑलरेडी तुम्हाला दिलं होते की या तारखेला हा पेपर त्याचे एक्झामिनेशन होणार आहे। तर त्याच्याच रिगार्डिंग 27 तारखेला म्हणजे काल एक ऑफिशियल स्टेटमेंट आलं ज्यामध्ये त्यांनी ऍडमिट कार्ड रिलीज केलेलं आहे। तर जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल, तुम्हाला एमबीएचा पेपर द्यायचा असेल, तुम्हाला एमसीसीचा पेपर द्यायचा असेल, तुम्हाला बीपीएडचा पेपर द्यायचा असेल, तुम्हाला एमपीएडचा पेपर द्यायचा असेल किंवा तुम्हाला बीएडचा पेपर द्यायचा असेल, तर या सर्वांचं ऍडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ते ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, कुठून डाउनलोड करायचं, तर त्याचबद्दलचा हा एक कम्प्लीट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे गुगलवर। गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला ही cet.mahacet.org नावाची वेबसाईट आहे, cet.mahacet.org। जसं तुम्ही गुगलवर हे सर्च केलं, तुम्हाला पहिलीच लिंक मिळेल सीईटी सेल या वेबसाईटची। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर ही ऑफिशियल वेबसाईट आहे सीईटी सेलची। ओके, तर याच्यामध्ये जसं तुम्ही बघू शकता, जर इथे तुम्हाला दिसत असेल तर बघा, ऍडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएड, ऍडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर एमसीए, एमआर, एचएमसीटी, त्यानंतर एमएच, एमएमएस आणि एमबी। तर या सर्वांसाठी इथे तुम्हाला एक लिंक दिसून जातं, या सर्वांचं जी ऍडमिट कार्ड आहेत हे सर्व आलेले आहेत। तर तुम्हाला या साईटवर जायचं आहे, लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आता इथे आल्यानंतर काय करायचं आहे, इथे आल्यानंतर राईट कॉर्नरला बघा, तुम्हाला इथे दिसतं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन। कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन AY 2024-2025, AY म्हणजे ऍडमिशन इयर 2024 आणि 2025 या इयर साठीची। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पॅनल ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तुमचा मेल आयडी आणि तुमचा पासवर्ड। इथे तुम्हाला तुमचा मेल आयडी टाकायचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड सुद्धा एंटर करायचा आहे। हा मेल आयडीचा बॉक्स आहे आणि हा पासवर्डचा बॉक्स आहे। आता मेल आयडी आणि पासवर्ड जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरला असेल, तर फॉर्म भरताना तुम्हाला ते विचारतात की तुमचा मेल आयडी काय आहे, कन्फर्म तुमचा ईमेल आयडी करा, सो दॅट की तो चुकायला नको। आणि फॉर्म भरताना तुम्ही एक पासवर्ड सुद्धा जनरेट केला असेल, तोच पासवर्ड तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। एकदा की तुम्ही तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड जनरेट इथे इन्सर्ट केला आणि साइन इन केलं की ही लिंक तुम्हाला रिडायरेक्ट करेल तुमच्या प्रोफाइल मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कंप्लीट डिटेल्स दिसणार आणि तिथे आणखी एक ऑप्शन असतं डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड। जसं तुम्ही एक डाउनलोड युअर ऍडमिट कार्ड केलं की तुम्हाला कंप्लीट एक पीडीएफ ओपन होईल। त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला तुमचं सेंटर कोणतं आहे, तुमची लोकेशन कोणती आहे, तुमचा टायमिंग स्लॉट काय आहे आणि तुमचा पेपर कोणत्या तारखेला आहे, याबद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ऍडमिट कार्ड मध्ये मिळून जाईल। तर हे ऍडमिट कार्ड रिगार्डिंगचा व्हिडिओ होता। याच्याबद्दलचा नवीन व्हिडिओ लवकरच आपण प्रकाशित करू किंवा पब्लिश करू की लास्ट 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे। जसं एमबीसीटीचा पेपर जो होता हा अगोदर 9 आणि 10 तारखेला होणार होता। एमबीसीटी साठी मी बोलतोय, एमबीसीटीचा जो पेपर होता अगोदर 9 आणि 10 मार्चला होणार होता, पण नंबर ऑफ अप्लिकेशन जे आलेत एमसीसीटी कडे, महाराष्ट्र सीईटी बोर्ड कडे जे नंबर ऑफ अप्लिकेशन आले रिगार्डिंग एमबीए सीईटीचे, तर त्या अप्लिकेशन मध्ये नंबर ऑफ अप्लिकेशन हे लास्ट इयरच्या कंपॅरिझन मध्ये खूप जास्त आलेत यावर्षी। म्हणजे कॉम्पिटिशन टफ होणार, कारण की नंबर ऑफ अप्लिकेशन खूप जास्त आलेत, तेवढेच लोक प्रिपरेशन सुद्धा करत आहेत। तर यांनी काय केलं, हा पेपर मग 9-10 मार्च ऐवजी 9 आणि 10 मार्च सोबत 11 मार्चला सुद्धा हा पेपर होणार आहे। तर तुम्हाला एक कंप्लीट इन्फॉर्मेशन असायला हवी की तुमचा पेपर कोणत्या तारखेला आहे आणि कोणत्या सेंटरला आहे। तर त्यावेळी जे पण तुमचे रिसोर्सेस आहेत ते मॅनेज करा। तुमचा टायमिंग स्लॉट जर मॉर्निंग असेल आणि दुसरी लोकेशन असेल, तर तुम्हाला त्यावेळी गाडी सुद्धा करावं लागेल, किंवा तुम्हाला बसने जायचं असेल तर बसचा टायमिंग मॅनेज करा, चेक करा, कारण वेळेवर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम्स यायला नको। यासोबत हे सुद्धा आहेत की काही गोष्टी आपल्याला घेऊन जावं लागतं पेपरला जाताना, जसं ऍडमिट कार्ड आहे, कॉलेजचा आयडी आहे, तुमचा फोटो आहे, आयडेंटिटी प्रूफ आहे,
यासारख्या गोष्टी तुम्हाला सर्व आमच्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल की कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या आहेत. तर शेवटचे 10-15 दिवस तुमच्या हातात आहेत. त्या 10-15 दिवसाला एक व्यवस्थित टाइम टेबल बनवून मॅनेज करा. त्या 10-15 दिवसाचं युटिलायझेशन करा. जसं MBA पेपर हा 9, 10 आणि 11 मार्चला आहे. त्यानंतर MCA जो पेपर आहे हा 13 मार्चला आहे. MCA पेपर हा 13 मार्चला आहे. तर त्यावेळी तुमचे रिसोर्सेस युटिलाइज करा, टायमिंग युटिलाइज करा. जेवढ्या गोष्टी आपल्याला लागतात त्याचे आताच तुम्ही झेरॉक्स वगैरे काढून ठेवा, तुमच्याकडे आहे की नाही ते बघून ठेवा. आणि हे 10 दिवस आहेत त्याला व्यवस्थित मॉक्स द्या, टाइम टेबल द्या. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्ही चांगले पेपर कराल हे आशा सुद्धा बाळगतो. ओके, तर ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना. आणि जाता जाता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा नवीन जे पण अपडेट्स राहतील ते येत राहतील. भेटूया आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू सो मच.